नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले BMS मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण फिजिओलॉजीचे मॉडर्नचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. तर सर्वप्रथम फिजिओलॉजीच्या मॉडर्न पार्ट 1 मधून 3 SQ आणि 2 LQ येतात. हे 3 SQ जर बघायला गेले तर पहिला SQ होमिओस्टॅटिस किंवा रेस्पिरेटरी सिस्टीममधून येतो. दुसरा कंपल्सरी GIT म्हणजेच गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकमधून येतो. आणि तिसरा नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राइन सिस्टीममधून येतो. जर LQ आपण बघितले तर पहिला LQ होमिओस्टॅटिस किंवा रेस्पिरेटरी सिस्टीममधून येतो आणि दुसरा LQ हा नर्वस सिस्टीम किंवा एंडोक्राइन सिस्टीममधून येतो. तर सर्वप्रथम आपण होमिओस्टॅसिस मधले क्वेश्चन बघूया. तर पहिला क्वेश्चन आहे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. तर हा क्वेश्चन 2023 मध्ये LQ साठी आलेला होता आणि हाच क्वेश्चन 2023 मध्ये हा SQ साठी आला होता आणि 24 मध्ये हा LQ साठी आला होता. फक्त 24 मध्ये आलेला असताना क्वेश्चनचा फॉर्मॅट असा होता की डिफाईन होमिओस्टॅसिस अँड एक्सप्लेन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम विथ एक्झाम्पल. दुसरा क्वेश्चन आहे कंपोनंट्स ऑफ फूड. तर आता आपण रेस्पिरेटरी सिस्टीमचे इम्पॉर्टंट क्वेश्चन बघूया. तर पहिला क्वेश्चन आहे एक्सप्लेन मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. हा क्वेश्चन LQ आणि SQ दोघांसाठी येतो. नंतरच क्वेश्चन आहे एक्सचेंज अँड ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. दुसरा क्वेश्चन आहे एक्सचेंज अँड ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. तर तिसरा क्वेश्चन आहे आर्टिफिशियल रेस्पिरेशन. हा क्वेश्चन SQ साठी येतो. चौथा क्वेश्चन आहे हायपोक्सिया. आता आपण 2023 मध्ये आलेला क्वेश्चन बघूया. 2023 मध्ये डिस्क्राईब प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन अँड एक्सप्लेन आर्टिफिशियल रेस्पिरेशन अँड हायपोक्सिया असा क्वेश्चन आला होता LQ साठी. आता आपण गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅकमधले SQ आणि LQ बघूया. मी जेवढे SQ आणि LQ सांगतो विद्यार्थी मित्रांनो ते इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामुळे एक्झामच्या दृष्टिकोनातून हे खूप VVIMP क्वेश्चन आहेत. आता आपण क्वेश्चन्स बघूया GITचे. तर सर्वप्रथम व्हिटॅमिन्सवर. तर व्हिटॅमिन्समध्ये कोणता पण व्हिटॅमिन येऊ शकतो किंवा LQ साठी एक्सप्लेन व्हिटॅमिन्स टाईप्स अँड फंक्शन अँड सोर्सेस असा क्वेश्चन येऊ शकतो. तर 2022 मध्ये व्हिटॅमिन E आला होता SQ साठी. आता आपण दुसरा क्वेश्चन बघूया. दुसरा क्वेश्चन ऑल ज्युसेस म्हणजे सॅलिव्हरी, गॅस्ट्रिक, पॅनक्रियाटिक किंवा इंटेस्टायनल ज्यूस येऊ शकतो. 2024 मध्ये सॅलिव्हरी गॅस इट्स कंपोनंट्स अँड फंक्शन्स असा क्वेश्चन आला होता. आणि 2022 मध्ये पॅनक्रियाटिक ज्यूसचा क्वेश्चन आला होता. आता GIT मधून 2023 ला फंक्शन ऑफ स्टमक हा क्वेश्चन आला होता. आता आपण LQ बघूया. GIT मधून दरवर्षी एक LQ कंपल्सरी येतो म्हणजे येतोच. याच्यातले हे चारही पण LQ खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला येणाऱ्या काळात 4 मधूनच एक LQ येणार आहे. तर पहिला LQ आहे डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट. नंतर दुसरा LQ आहे डायजेशन ऑफ प्रोटीन. तिसरा LQ आहे डायजेशन ऑफ फॅट. आणि चौथा LQ आहे डायजेशन ऑफ इंटेस्टाईन एक्सप्लेन डायजेशन इंटेस्टाईन किंवा एक्सप्लेन डायजेशन इन स्टमक. तर एक्सप्लेन डायजेशन इन स्टमक हा LQ 2021 मध्ये आलेला होता. तर ह्या 4 LQ मधूनच तुम्हाला येणाऱ्या काळात परीक्षेमध्ये एक LQ येणार आहे. तर हे चार LQ फ्लोर चार्टनुसार एक्सप्लेन करा. नंतर आपण नर्वस सिस्टीममधले क्वेश्चन बघूया. तर सर्वप्रथम पहिला क्वेश्चन आहे न्यूरॉन अँड इट्स टाईप. एक्सप्लेन न्यूरॉन अँड इट्स टाईप. दुसरा क्वेश्चन आहे फिजिओलॉजी ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम किंवा नर्वस सिस्टीम. तर तिसरा क्वेश्चन आहे सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. चौथा क्वेश्चन आहे क्रॅनियल नर्व नेम्स. क्रॅनियल नर्व किती असतात, त्यांचे नेम आणि त्यांचे फंक्शन. हा क्वेश्चन 2022 ला आला होता. नंतर पाचवा क्वेश्चन आहे क्लासिफिकेशन ऑफ नर्वस सिस्टीम. हा क्वेश्चन 2024 मध्ये SQ साठी आला होता. तर आपण LQ बघूया. फंक्शन ऑफ थॅलॅमस, हायपोथॅलॅमस, सेरेब्रम अँड मेडुला ऑब्लोंगेटा. हा क्वेश्चन 2023 मध्ये LQ साठी आलेला होता. 2022 मध्ये डिस्क्राईब फिजिओलॉजी ऑफ हिअरिंग अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स हा क्वेश्चन आला होता.
नंतर आपण एंडोक्राईन सिस्टीमचे इम्पॉर्टंट पॉईंट्स आणि क्वेश्चन बघूया. तर सर्वप्रथम डिस्क्राईब हार्मोन ऑफ अँटेरियर अँड पोस्टीरियर पिट्युटरी हा क्वेश्चन येऊ शकतो. हा क्वेश्चन SQ किंवा LQ सुद्धा येऊ शकतो. जर LQमध्ये यायचा असेल तर अँटेरियर किंवा पोस्टीरियर पिट्युटरीचे हार्मोन सांगा, किंवा कोणते हार्मोन देतील त्याची जनरल इन्फॉर्मेशन, त्याचे प्रमाण शरीरामध्ये जास्त झाले तर कोणते डिसीज होतात, कमी झाले तर कोणते डिसीज होतात, असा क्वेश्चन येऊ शकतो. नंतर इम्पॉर्टंट हार्मोन जर बघितले आपण तर ग्रोथ हार्मोन आणि कॅल्सिटोनिन हार्मोन असे हार्मोन आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे आज दिलेले क्वेश्चन सर्व चांगले व्यवस्थित करा. भविष्यात परीक्षेमध्ये तुम्हाला याचा खूप जास्त उपयोग होणार आहे. असेच आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये पार्ट 2चे क्वेश्चन्स टाकूया. तोपर्यंत धन्यवाद.